नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रवीण आहे. मी शहरात राहतो. ही गोष्ट काही वर्षापूर्वी घडली होती. मित्रांनो, मी एका कंपनीमध्ये कामाला होतो. या शहरात काम असल्यामुळे लोक दूर दूरून काम करण्यासाठी येत होते. मी घेतलेली खोली रहिवाशांच्या नेटनेटक्या शेजारीची होती. दुसरीकडे आमच्या इमारतीत मजल्यानुसार खोल्या विभागल्या गेल्या. माझ्या खोलीच्या शेजारी वहिनी राहत होती. ती दिसायला सुंदर होती. ती नेहमी माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची. मी पण कधी कधी विनोद करायचो. कधी मला काही वस्तू लागली तर मी वहिनीला मागायचो आणि वहिनीला कोणती वस्तू लागली तर मी मला मागायची. सुट्टीच्या दिवशी वहिनीचा नवरा आणि मी गप्पा मारायचो. मी वहिनीकडे पाहत होतो आणि वहिनीला माहित होते. ती फक्त हसायची, बाकी काही नाही म्हणायची नाही. वहिनीच्या नवऱ्याची कामं अशी होती की त्यांना शहराबाहेर जावे लागतसे. खरं तर तो सकाळी बाहेर जायचा आणि संध्याकाळी परत यायचा, पण कधी कधी तो 2-3 दिवसांसाठीही बाहेर जात असे. त्यामुळे वहिनी घरी एकटीच राहायची. त्यावेळेस आम्ही खूप गप्पा मारायचो. कधी कधी मी वहिनीचे खोड पण काढत होतो, पण ती काही बोलायची नाही. मी एक दिवस वहिनीला मजाकीने म्हणालो, वहिनी मी काका कधी बनणार आहे? यावर वहिनी काहीच बोलली नाही आणि नाराज झाली. मी नाराजीचे कारण विचारले तर म्हणाली, वेळ असेल तेव्हा तर यांना, हे आपल्या कामातच बिझी असतात. तर कसं होणार काका? मी यावर बोललो, मी असतो तर आतापर्यंत झालो असतो. यावर वहिनी हसली आणि म्हणाली, हो का? त्यानंतर माझे वहिनीकडे पाहणे थोडे वेगळे झाले होते आणि कदाचित तिला पण हे कळले होते. एके दिवशी तिचा नवरा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. 2 दिवसांसाठी बाहेर शहरात जाणार होता. तो मला म्हणाला, प्रवीण, तू तुझ्या वहिनीची काळजी घे, मी बाहेर जात आहे, असे बोलून भाऊ निघून गेला. तो गेल्यावर मी माझ्या खोलीत गेलो. संध्याकाळी वहिनी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, प्रवीण, तू आज माझ्या घरी झोपशील का? मला एकटीची भीती वाटते. मी पण हो म्हणालो. रात्री जेवण करून मी आलो. थोड्या वेळ गोष्टी केल्या आणि वहिनी आपल्या खोलीत झोपायला गेल्या आणि मी हॉलमध्ये झोपलो. पण खूप रात्रपर्यंत वहिनीच्या खोलीच्या लाईट सुरूच होता. मी तिच्या रूम मध्ये गेलो तर त्या विचित्र पण लेटून होत्या आणि त्याची अवस्था थोडी वेगळी होती. कदाचित त्यांना त्याच्या नवऱ्याची आठवण आली असावी. मी काही न बोलता चुपचाप हॉलमध्ये सोफ्यावर झोपलो. मी सकाळी उठलो तर वहिनी म्हणाल्या, झोप लागली ना बरोबर? मी बोललो, हो, पण वहिनी तुम्हाला नाही लागली ना झोप? त्या म्हणल्या, तुला कस माहित? मी बोललो, तुमचा रूमचा लाईट सुरू होते आणि तुम्हाला विचारला आलो तर परत गेलो. तर त्या म्हणल्या, का बर गेले परत? तर मी काही बोललोच नाही. तर त्या समजून गेल्या होत्या आणि म्हणाल्या, मला भीती वाटत होती. मी म्हणालो, मला सांगायच ना, मी तुमची भीती दूर केली असती. आता त्या हसल्या. दुसऱ्या दिवशी मी जेवण करून वहिनीकडे आलो. आता रूम मध्ये टीव्ही पाहत होतो, पण थोड्या वेळाने अचानक वहिनी घाबरली आणि ती उठून माझ्या जवळ आली. वहिनी मला म्हणाली, तुझा काही आक्षेप नसेल तर मी इथे झोपू का? मला एकटे पडायला भीती वाटते. मी म्हणालो, होय, पण अचानक काय झाले? तर वहिनी म्हणाली, मला स्वप्न खूप बेकार पडले म्हणून मला भीती वाटत होती, पण आता झोप लागत नव्हती. कारण एवढी सुंदर वहिनी शेजारी पडली असेल तेव्हा कुठल्या मूर्खाला झोप येईल? आणि वाहिनीचे पण तसंच झालं हो. ती माझ्याकडे पाहत होती. माझी नजर वहिनीकडे जात होती. आता आम्ही डोळ्याने एकमेकाशी बोलू लागलो. आता आमचे डोळे एकत्र यायला भाग पाडत होते, कारण एक विलक्षण प्रेम आमच्या डोळ्यात दिसत होते आणि ते प्रेम आम्हाला काही करण्यास भाग पाडत होते. काय करावे काय नाही असे माझे झाले होते. आता मी हिम्मत करून थोडा जवळ. आता ती काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीची आतुरता दिसत होते जे तिला पाहिजे होती. आता आम्ही एकमेकांमध्ये रमण्यास तयार झालो होतो. ती शांतता आम्हाला भारावून टाकत होती आणि ती पण जवळ. आता तर पूर्ण अंगात आग लागली होती आणि आम्ही रमून गेलो होतो. थोड्या वेळाने त्या शांततेत एक विचित्र आवाज येत होता आणि त्या वेळच्या सर्व हद आम्ही पार केल्या होत्या. आता ही वेळ न संपणारी होती. पण काही वेळाने सर्व शांत झाले. आम्ही एकमेकाकडे बघून चुपचाप होतो. आता आम्हाला झोप लागत होती आणि आम्ही झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा वहिनीला म्हणालो, वहिनी कस वाटत आहे? तर त्या म्हणाल्या, मला खूप जास्त खुशी मिळाली, जी मी शब्दाने सांगू शकत नाही. अशाच गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.